नमस्कार मित्रांनो, आता काही दिवसांतच सुरू होत आहे चैत्र नवरात्री 2026। माता दुर्गेच्या भक्तांसाठी हा अत्यंत पवित्र आणि शक्तिदायी उत्सव मानला जातो। पण तुम्हाला माहिती आहे का, यंदा नवरात्रीमध्ये एक विशेष योग तयार होत आहे। अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येत आहेत। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, चैत्र नवरात्री 2026 कधी सुरू होते, घटस्थापना मुहूर्त काय आहे, माता दुर्गेचे आगमन कोणत्या वाहनावर होणार, नवरात्रचे 9 दिवस कोणत्या देवीला समर्पित आहेत आणि घरच्या घरी घटस्थापना कशी करायची, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चैत्र नवरात्री 2026 कधी सुरू होणार? हिंदू पंचांगानुसार 19 मार्च 2026 गुरुवारपासून चैत्र नवरात्री सुरू होत आहे। या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा असते आणि याच दिवसापासून हिंदू नववर्ष विक्रम संवत 2083 चीही सुरुवात होते। म्हणूनच हा दिवस धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो। नवरात्रचे 9 दिवस भक्त माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करतात आणि उपवास, जप आणि आराधना करून आशीर्वाद घेतात। घटस्थापना मुहूर्त। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना केली जाते। 2026 मध्ये घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे। सकाळी 6:23 ते 7:32। जर या वेळेत शक्य नसेल तर अभिजित मुहूर्त मध्येही स्थापना करता येते। अभिजित मुहूर्त 12:05 ते 12:53। या वेळेत केलेली घटस्थापना अतिशय शुभ मानली जाते। माता दुर्गेचे आगमन कोणत्या वाहनावर? धार्मिक मान्यतेनुसार नवरात्र कोणत्या वाराला सुरू होते यावरून माता दुर्गेचे वाहन ठरते। 2026 मध्ये नवरात्र गुरुवारी सुरू होत असल्यामुळे माता दुर्गेचे आगमन डोली किंवा पालखीवर होणार असे मानले जाते। ज्योतिष मान्यतेनुसार डोलीवर आगमन म्हणजे जगात काही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत असू शकतात। परंतु चांगली गोष्ट म्हणजे मातेची विदाई हत्तीवर होणार असल्याचे मानले जाते, जे अत्यंत शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहे। नवरात्रचे 9 दिवस आणि देवीचे स्वरूप। 19 मार्च मा शैलपुत्री। रंग पिवळा। भोग तूप। ही देवी स्थैर्य आणि आरोग्य देते। 20 मार्च मा ब्रह्मचारिणी। रंग हिरवा। भोग साखर। तप आणि साधनेचे प्रतीक। 21 मार्च मा चंद्रघंटा। रंग ग्रे। भोग दूध किंवा खीर। ही देवी धैर्य आणि शक्ती देते। 22 मार्च मा कुष्मांडा। रंग नारंगी। भोग मालपुआ। मान्यता आहे की यांच्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली। 23 मार्च मा स्कंदमाता। रंग पांढरा। भोग केळे। संतान सुख आणि समृद्धीसाठी पूजा। 24 मार्च मा कात्यायनी। रंग लाल। भोग मध। विवाह आणि प्रेमासाठी विशेष पूजा। 25 मार्च मा कालरात्री। रंग निळा। भोग गूळ। नकारात्मक शक्तींचा नाश करणारी देवी। 26 मार्च मा महागौरी। रंग गुलाबी। भोग नारळ। सौभाग्य आणि सुख देते। 26 मार्च मा सिद्धिदात्री। रंग जांभळा। भोग हलवा किंवा खीर। सिद्धी आणि यश देणारी देवी। खास योग अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी। 2026 मध्ये एक विशेष योग आहे। 26 मार्च रोजी अष्टमी आणि नवमी दोन्ही तिथी एकाच दिवशी येत आहेत। म्हणून या दिवशी कन्या पूजन, हवन आणि रामनवमी एकाच दिवशी साजरी केली जाईल।
घरच्या घरी घटस्थापना कशी करावी? 1. सर्वप्रथम घर आणि पूजास्थान स्वच्छ करा. 2. एका मातीच्या भांड्यात माती टाकून जव पेरा. 3. कलशात पाणी, सुपारी आणि नाणे ठेवा. 4. कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. 5. माता दुर्गेचे स्मरण करून दीप प्रज्वलित करा. 6. दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. नवरात्रमध्ये काय करावे? रोज सकाळ आणि संध्याकाळ आरती करा. सात्विक आहार घ्या. शक्य असल्यास उपवास ठेवा. दानपुण्य करा. कन्या पूजन करा. नवरात्रमध्ये काय टाळावे? मांस आणि मद्य सेवन करू नये. खोटे बोलणे टाळावे. राग आणि वाद टाळावे. घर अस्वच्छ ठेवू नये. मित्रांनो, नवरात्र हा फक्त उत्सव नाही तर आत्मशुद्धी, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा काळ आहे. जर आपण या 9 दिवसांत मनापासून माता दुर्गेची पूजा केली तर जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्की येते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. जय माता दी.